नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। बिग बॉस 90चा थरारक प्रवास संपला आहे आणि सीझनचा विजेता ठरला आहे टेलिव्हिजनचा सुपरस्टार गौरव खन्ना। गौरवच्या खेळाचं केवळ प्रेक्षकांनीच नाही तर अनेक सेलिब्रिटींनीही कौतुक केलं आहे आणि त्यातच आता नाव जोडलं गेलं आहे रितेश देशमुख यांचं। बिग बॉस 90च्या ग्रँड फिनालेमध्ये गौरव खन्ना आणि फरहाना भट हे टॉप 2 फायनलिस्ट होते। अखेर सलमान खान यांनी गौरव खन्नाचा हात वर करत त्याला बिग बॉस 90चा विजेता घोषित केलं। या विजयानंतर गौरवला मिळाली ट्रॉफी आणि 50 लाख रुपयाचे रोख बक्षीस। या सीझनमध्ये गौरव खन्नासोबत प्रणीत मोरे, फरहाना भट, अमाल मलिक, तानिया मित्तल हे स्पर्धकही विजयाचे दावेदार मानले जात होते। विशेष म्हणजे टॉप 3 मध्ये एकमेव मराठी स्पर्धक प्रणीत मोरेही पोहोचला होता, पण अंतिम टप्प्यात त्याला बाहेर पडावं लागलं। अलीकडेच झालेल्या रिलायन्स फॅमिली डे या कार्यक्रमात रितेश देशमुख बोलताना दिसले। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्वतः गौरव खन्नानेच केलं होतं। यावेळी रितेश देशमुख म्हणाले, सतत बदलणारे थरार आणि ड्रामाने भरलेल्या बिग बॉस 90मध्ये गौरव खन्ना त्याच्या खेळामुळे सगळ्यांपेक्षा वेगळा ठरला। कठीण प्रसंगातही त्याचा संयम आणि शांत स्वभाव खरंच कौतुकास्पद होता। म्हणूनच तो या शोचा खरा आणि पात्र विजेता आहे। गौरव खन्नाचा खेळ म्हणजे शांत, संयमी आणि कोणत्याही वादात न अडकणारा आणि गेमवर पूर्ण लक्ष ठेवणारा होता। याच गुणामुळे तो फक्त ट्रॉफीज नाही, लाखो प्रेक्षकांचे मनही जिंकू शकला। बिग बॉस 90चा समारोप 7 डिसेंबर रोजी पार पडला। आता गौरव खन्ना पुढे कोणत्या नव्या शोमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। एकंदरीत पाहिलं तर बिग बॉस 90मध्ये गौरव खन्नाचा विजय हा फक्त ट्रॉफीसाठी नव्हता, तर संयम, शांतता आणि स्मार्ट गेम प्लेन याचा विजय होता। आणि जेव्हा रितेश देशमुख सारखा कलाकार असं कौतुक करतो, तेव्हा तो विजय आणखी मोठा ठरतो। तर मित्रांनो, तुम्हाला गौरव खन्नाचा बिग बॉस 90 मधला खेळ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच बिग बॉस अपडेट मराठी एंटरटेनमेंट न्यूजसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।